फ्रँकली स्पीकिंग हा विषय घ्यायला थोडं ऑड तर नक्कीच फील झालं। पूर्व भारतीय ऑलराउंडर के बेटे ने अपना जेंडर बदल लिया है। Recently, former Indian cricketer Sanjay Bangar has been making headlines not because of his career but because of a deeply personal matter within his family. सोशल मीडिया पर एक वीडियो पोस्ट करके उसने तहलका मचा दिया है। एक तर अशा केसेस आपल्या समोर सारख्या येत नाही किंवा नाहीतर उगाच सेन्सेशनल पद्धतीने पुढे आणल्या जातात। आता यात एक नवीन कॅटेगरी पण आली आहे ज्यात अशा घटना मीम पेजवर टाकल्या जातात आणि मग सर्वात कूल कमेंट करण्याची स्पर्धा लागते। सगळ्यात डिग्रेडिंग कमेंट ही कूल कमेंट ठरते। सो मग या सेन्सेशनल बातम्या आणि कूल कमेंटच्या पलीकडे जाऊन हा विषय बघितला आणि तेव्हा मग थोडं व्हिडिओ बनवण्याचं धाडस झालं। तर आर्यन बांगर जो एक क्रिकेटर आहे पण त्याहून त्याची दुसरी ओळख म्हणजे त्याचे वडील एक प्रसिद्ध भारतीय खेळाडू आणि कोच राहिलेत, संजय बांगर। आर्यन आता चर्चेत आलाय कारण तो आता आर्यनचा अनाया झालाय। त्याचं इंस्टाग्राम पेजही त्याने याच नावाने उघडले। याच पेजवर तिने स्वीकारलेला हा बदल सांगितलाय। या पेजवर त्याने जे कंटेंट टाकले त्यावरून आपल्याला कळतं की गोष्ट डीप आहे। एका पोस्टमध्ये अनाया HRT जर्नीला 5 महिने झाल्याचा उल्लेख करते। त्यानंतर HRT ट्रीटमेंटला 6 महिने झाल्याची पोस्ट आहे ज्यामध्ये सॅडनेस, सप्रेशन, शेम ते ट्रू हॅपीनेस पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचा ते उल्लेख करते। त्यानंतर 23 ऑगस्टची एक पोस्ट आहे ज्यामध्ये अनायाने आपल्या आर्यन ते अनाया जर्नीबद्दलचे डिटेल थॉट्स सांगितलेत। पोस्टच्या सुरुवातीला वडिलांसारखं देशासाठी क्रिकेट खेळणं हे लहानपणापासूनचं स्वप्न होतं, माझं फ्युचरही तेच होतं असा उल्लेख आहे। पण जेव्हा पोस्टचा सेकंड पॅरेग्राफ चालू होतो तेव्हा कंटेंट पूर्णपणे बदलतो। HRT म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीने ट्रान्स वुमन झाल्यानंतर माझं क्रिकेट खेळण्याचं जे स्वप्न होतं ते आता माझ्यापासून लांब जात चाललंय असं अनाया लिहिते। या पोस्टच्या दुसऱ्या पानावर गोष्ट अधिकच गंभीर होते ज्यामध्ये ट्रान्स वुमन असल्यामुळे क्रिकेट खेळण्यात येणारे अडथळे, टेस्टोस्टेरॉन लेवल, पॉलिसी लेवलला चेंजेस करण्याची गरज असे मुद्दे वर करणे दिसतात। पण लगेच अशी पोस्ट येते ज्यामध्ये अनाया क्रिकेट ॲज युज्युअल खेळताना दिसते। त्यानंतरच्या सर्वच पोस्टमध्ये अनाया होण्यापर्यंतची जर्नी आपल्याला दिसते। या सगळ्या पोस्ट बघितल्यानंतर कळतं की यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत। बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याला चुकीची माहिती आहे। प्रश्न बरेच आहेत आणि या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया आरपारच्या डीप गोष्टी या सेगमेंटमध्ये। सुरुवात करू बेसिक प्रश्नापासून, मुलांना मुलगी व्हावंसं का वाटतं? तर मेडिकल टर्म्समध्ये एक कंडिशन आहे जेंडर डिस्फोरिया। जेव्हा तुमचा सेक्स आणि जेंडर मॅच होत नाही तेव्हा ही कंडिशन येते। पण आपल्याला जेंडर आणि सेक्स हे टर्म्स सेमच वाटतात, त्यामुळं आधी त्यांच्यातला फरक समजून घेऊ। सेक्स विरुद्ध जेंडर, फरक स्पष्ट करा। पहिला पॉईंट नेहमीप्रमाणे व्याख्या। तर सेक्स ही फिजिकल किंवा एक भौतिक टर्म आहे, म्हणजेच व्यक्तीचा सेक्स काय आहे हे त्याच्या बायोलॉजिकल फीचर्सवरून आपल्याला कळतं। जसं की जर व्यक्तीला दाढी मिशा असतील, छाती ब्रॉड असेल, पुरुषांसारखे प्रायव्हेट पार्ट असेल तर त्या व्यक्तीचा सेक्स मेल आहे असं आपण म्हणतो। असंच मग फिमेल सेक्सच्या बाबतीतही आहे। जेंडर मात्र वेगळी टर्म आहे। जेंडर ही इमोशनल आणि मेंटल टर्म आहे। व्यक्ती आतून काय फील करते यावरून जेंडर ठरतं। म्हणजेच तुम्हाला आतून पुरुषासारखं फील होत असेल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या पुरुषांसारखं वागणं, तसे कपडे घालणं किंवा तुमच्या समाजात जी पुरुषांची कामं आहेत ते करताना काही वेगळं वाटत नाही। हेच महिलांनाही लागू होतं। तर थोडक्यात काय तर सेक्स ही बऱ्यापैकी बाहेरून आपल्याला लक्षात येणारी आणि जेंडर ही इंटरनल फिलिंग आहे। आता आपल्या आजूबाजूला जे बहुसंख्य लोक आहेत त्यांचं बाहेरील रूप आणि मनातील फिलिंग सेमच असते असं आपण मानून चालतो। त्यामुळे एखादी स्त्री बाहेरून स्त्री दिसते म्हणजेच आतूनही ती स्वतःच्या स्त्री असण्याबद्दल, किंवा एखादा पुरुष बाहेरून पुरुषासारखा व्यवहार करतोय तर तो त्याच्या पुरुष असण्याबद्दल कम्फर्टेबल आहे असा आपला समज असतो। मात्र हे सगळ्यांना लागू होत नाही। अनेकदा असं होऊ शकतं की एखाद्याचं सेक्स आणि तो ज्या जेंडरशी आयडेंटिफाय करतोय यात फरक असू शकतो। म्हणजेच एखाद्या पुरुषाचं शरीर असलेल्या माणसाला आपण आतून महिला असल्यासारखं वाटतं, तर कधी एखाद्या महिलेचं शरीर असलेल्या माणसाला आपण पुरुष असल्याची फिलिंग येते। आणि इथेच येते टर्म जेंडर डिस्फोरिया। जेंडर डिस्फोरिया ही अशी एक सायकोलॉजिकल कंडिशन असते ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जन्मजात मिळालेला सेक्स आयडेंटिटी आणि त्याची जेंडर आयडेंटिटी यात फरक वाटतो, ज्यामुळे त्या व्यक्तीला एक्स्ट्रीम स्ट्रेस, डिस्कम्फर्ट, असहजपणा सहन करावा लागतो। याआधी तर जेंडर आणि सेक्स यांचा मिसमॅच होऊ शकतो हे समाज मान्यच करू शकत नव्हता। त्यानंतर मग मेडिकल कम्युनिटीने याला मान्यता दिली। मात्र याला जेंडर डिसऑर्डर म्हटलं जाऊ लागलं। मात्र यातही एक प्रॉब्लेम होता। डिसऑर्डर म्हणजेच हा एखादा रोग असल्यागत त्याला ट्रीटमेंट दिली जायची। अखेर आता जेंडर डिसऑर्डर हे नाव बदलून जेंडर डिस्फोरिया ही टर्म वापरत
नेगेटिव्ह कनेक्टेशन होतं ते आता काढून टाकण्यात आले. मात्र जेंडर डिस्फोरिया आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस याची दाहकता अजूनच वाढते जेव्हा आपल्या समाजात जिथं पुरुष आणि स्त्री हे दोनच जेंडर आपल्याला माहीत असतात. अनेकदा जेव्हा जेंडर डिस्फोरियामधून जाणारी लहान मुलं स्कूल कॉलेजेसमध्ये स्वतःला आतून वाटतं तसं वागण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची मोठ्या प्रमाणात हेटाळणी केली जाते, बुलिंग केलं जातं. अनेकदा यामध्ये त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीही त्याच्या सोबत नसतात. इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेले हे उदाहरण बघा. यामध्ये जन्मतः आकाश म्हणून जन्माला आलेल्या आकांक्षाने आपला एक अनुभव सांगितला आहे. तिने 25 वर्षांपर्यंत आपली खरी ओळख आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवली होती. आकांक्षाला लहानपणापासूनच वाटत होतं की ती मुलगा नसून एखाद्या मुलाच्या शरीरात अडकलेली एक मुलगी आहे. त्याचे जवळचे लोकही जाणून होते काहीतरी वेगळं आहे, पण कोणीच याबद्दल बोलत नव्हतं. आकांक्षा सांगते, एकदा दसऱ्याच्या आदल्या रात्री तिने मुलींचा ड्रेस घेतला आणि तो आईला दाखवला. त्यानंतर आईला सांगितलं की मी उद्या दसऱ्याला हाच ड्रेस घालणार. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिने बघितलं की आमच्या घरी सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक जमले होते. आई रडत होती आणि जेव्हा माझा निर्णय मी जाहीर केला तेव्हा माझ्या लहान भावाने मला रागाने मारून टाकण्याची धमकी दिली होती. आकांक्षासारखीच उदाहरणं आपल्या समाजात अनेक आहेत. यातले काही जणांना ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, तर काही आयुष्यभर आपल्यातच काही चूक आहे या भावनेत कुढत राहतात. या जेंडर डिस्फोरियामधून आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कॉम्प्लिकेशनमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग उरतो, तो म्हणजे अपेक्षित असं शरीर मिळवण्याचा प्रयत्न करणे, ज्यामध्ये रोल येतो तो मग हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपीचा. एका महिलेचं शरीर आणि एका पुरुषाचं शरीर जन्मजात जरी बाहेरून जवळपास सेम दिसत असलं तरी जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा या दोन्ही शरीरामध्ये आपल्याला एक व्हिजिबल डिफरन्स दिसायला सुरुवात होते. विशेषतः या दोन्ही शरीरात सेकंडरी सेक्स ऑर्गन्समध्ये मोठा फरक होत असल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये महत्त्वाचं कारण असतं ते आपल्या हार्मोन्समध्ये. एखाद्या पुरुषाच्या शरीरात किंवा एका महिलेच्या शरीरात कोणत्या हार्मोन्सचं किती प्रमाण असेल यातही फरक असतो. पुरुष शरीरात टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचं प्रमाण जास्त असतं, तर महिलांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन जास्त असतात. या हार्मोन्सबद्दल कमी अधिक प्रमाणात आपण शाळेतही शिकलेलोच आहोत. अशावेळी मग जेव्हा आपण ज्या जेंडरचे आहोत त्या जेंडरशी जुळणारी शरीर व्यक्तीला पाहिजे असतं तेव्हा रोल येतो HRT आणि SRSचा. बहुतांश केसेसमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजेच HRT पहिली घेतली जाते आणि मग SRS म्हणजे सेक्स रिअसाइनमेंट सर्जरीचा ऑप्शन निवडला जातो. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये मग जर एका पुरुषाचं शरीर असणाऱ्या व्यक्तीला महिलेचं शरीर पाहिजे असेल तर फेमिनायझिंग हार्मोन थेरपी केली जाते, ज्यामध्ये टेस्टोस्टेरॉन या हार्मोनचा प्रभाव कमी करण्यासाठी विशिष्ट औषधं घेतली जातात. यासोबतच एस्ट्रोजन हार्मोन घेतलं जातं, जे शरीरात तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अगदी कमी करतं. एस्ट्रोजनचं आणखी एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे शरीरात सेकंडरी फिमेल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच सडपातळ बांधा, मऊ त्वचा, स्तन यांसारखी वैशिष्ट्ये डेव्हलप करणे. या उलट स्त्री शरीर मिळवण्यासाठी मस्क्युलिनायझिंग हार्मोन थेरपी घेतली जाते. यामध्ये मुख्यतः टेस्टोस्टेरॉन हार्मोन घेतलं जातं. यामुळे मग दाढी मिशा यायला लागणे, आवाज जाडसर होणे, शरीराचा बांधा मस्क्युलर म्हणजे जरा ताकदवान दिसायला लागणे, त्वचेचं टेक्स्चर बदलणे, त्वचेवर केसांची डेन्सिटी वाढणे असे बदल घडण्यास सुरुवात होते. या थेरपीनंतर मग अनेक वेळा SRS म्हणजे सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी केली जाते. यामध्ये मेल टू फिमेल ट्रान्झिशन असेल तर मेल प्रायव्हेट पार्ट्सऐवजी फिमेल प्रायव्हेट पार्ट्स सर्जरीद्वारे निर्माण केले जातात. तर फिमेल टू मेल ट्रान्सफॉर्मेशन असेल तर फिमेल प्रायव्हेट पार्ट्स कमी करून मेल प्रायव्हेट पार्ट्स लावले जातात. या प्रोसेसला बराच वेळ आणि खर्च येतो, मात्र यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या वैयक्तिक लेवलचा स्ट्रगल संपतो, आत्मिक समाधान मिळतं. जेंडर आणि सेक्स याचा मेळ घालता आल्याने व्यक्ती आनंदी राहते. मात्र पुन्हा एकदा समाजाने घालून दिलेल्या नियमात परंपरात स्वतःला ॲडजस्ट करण्याचा स्ट्रगल चालूच राहतो. त्यातच ट्रान्स व्यक्ती एखादी अचिव्हर असेल तर स्ट्रगल अधिकच वाढतो. पुन्हा जिथं स्त्री पुरुष अशी सरळ विभागणी असते तिथं तर प्रश्न अधिकच गंभीर बनतो. अनायानेही अशाच एका प्रॉब्लेमचा उल्लेख केला आहे. आर्यनची अनाया झाल्यानंतर आता तिला पुरुष संघातून खेळता येणार नाहीये, मात्र त्याचवेळी महिला संघातही तिला प्रवेश मिळणार नाहीये. पण यातही रूल अगदी विचित्र आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये ICCने स्पेसिफिकपणे रूल बनवत ट्रान्सजेंडर खेळाडू महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकत नसल्याचं म्हटलंय. प्युबर्टी अटेंड केल्यानंतर म्हणजे साधारणतः 9 ते 14 वयोगटानंतर सर्जरी करून मुली होणाऱ्या व्यक्ती महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळू शकत नाहीत असं ICCने स्पष्ट म्हटलं आहे. मात्र इथं दुसरा एक प्रॉब्लेम आहे. इंडियात मायनर किंवा लहान मुलांच्या ट्रान्झिशनला बंदी नाही आहे, पण जर घरच्यांच्या परवानगीशिवाय ट्रान्झिशन करायचं असेल तर वयाची 18 वर्ष पूर्ण असावी लागतात. सोबतच ट्रान्झिशनसाठी किमान वयाची मर्यादा ही 14 वर्ष असावी असा सल्ला दिला जातो. त्यामुळे शक्यतो प्युबर्टीनंतरच मेल टू फिमेल किंवा फिमेल टू मेल ट्रान्झिशनची ट्रीटमेंट घेतली जाते. त्यामुळं प्युबर्टीच्या आधी ट्रान्झिशन करता येत नाही
आणि प्युबर्टीच्या नंतर ट्रान्झिशन केलं तर बॅन पडतो, असा विचित्र चक्रात ट्रान्स खेळाडू अडकतात। महत्त्वाचं म्हणजे केवळ क्रिकेटच नाही तर सायकलिंग, ॲथलेटिक्स, स्विमिंग अशा सर्वच खेळात ही समस्या आहे। सर्वच खेळात ट्रान्सजेंडर महिलांना खेळू न देण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे इंटिग्रिटी ऑफ द वुमेन्स गेम, सेफ्टी, फेअरनेस अँड इन्क्लुजन। पण हे सर्वच खेळात लागू होतं असं नाही, किंवा ज्या फेअरनेसचं कारण दिलं जातं तेही अनेकदा तकलाद असू शकतं। उदाहरणार्थ फेअरनेसच बघू, जे लेफ्टी प्लेयर्स असतात त्यांना अनेक खेळात ॲडव्हान्टेज असतं, हे आता सायंटिफिकली प्रूव्ह झाले। बायोलॉजी लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका स्टडीनुसार डावखुऱ्या प्लेयर्सना काही विशिष्ट खेळांमध्ये, विशेषतः जिथे स्पीड आणि टाइम खूप मॅटर करतं तिथे एक मोठा फायदा असतो। त्यामुळेच टेबल टेनिस आणि क्रिकेटसारख्या खेळांमध्ये डावखुऱ्या प्लेयर्सचा हातखंडा असतो, कारण बहुतेक वेळा उजव्या हाताने खेळणाऱ्या प्लेयर्सना लेफ्टी प्लेयरच्या हालचाली अपरिचित असतात आणि त्यानुसार त्यांना पटकन ॲडजस्टही होता येत नाही। एवढंच नाही, अनेकदा खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, खेळाडूंची उंची या गोष्टीमुळे हे गेम्स अनफेअर वाटू शकतात, जसं की बास्केटबॉल। मात्र त्याचवेळी बॉक्सिंग, कुस्ती असे गेम आहेत की जिथे वजनानुसार कॅटेगरी केल्या जातात, ज्यामुळं गेम अनफेअर होत नाही। त्यामुळे खेळांचं गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ पॉवर अशी विभागणी करून ट्रान्सजेंडर खेळाडूंना जे स्किल्सचे गेम आहेत तिथे खेळण्याची परवानगी देण्यात यावी अशी ही मागणी केली जाते। मात्र याला दुसरी बाजूही आहे। जेव्हा मुलं 13-14 वर्षांच्या वयात पोहोचतात तेव्हा शारीरिकदृष्ट्या बरेच बदल होऊ लागतात। यामध्ये स्नायूंच्या ताकदीत वाढ होते, हाडांच्या डेन्सिटीमध्ये वाढ होते, हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते, तसेच रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी देखील वाढते। हे सर्व घटक त्यांच्या खेळातील कामगिरीवर परिणाम करतात। HRT घेऊन टेस्टोस्टेरॉन कमी केल्यानंतर या सर्व सिस्टीमवर परिणाम तर होतात, पण ते सर्वच गोष्टींवर होत नाहीत। त्यामुळे बहुतेक वेळा टेस्टोस्टेरॉनमुळे निर्माण झालेल्या जैविक फरकांचे परिणाम टिकून राहतात, अगदी टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी केल्यानंतर सुद्धा। सोप्या शब्दात सांगायचं तर HRT ट्रीटमेंट घेऊन टेस्टोस्टेरॉन कमी केल्यानंतरही पुरुषांना खेळात महिलांपेक्षा जे शारीरिक फायदे मिळतात त्यातील मोठा भाग कायम राहतो, असंही काही सायंटिस्ट सांगतात। आणि यामुळेच मग ट्रान्सजेंडर प्लेयर्सना महिलांच्या टीममध्ये खेळण्यास सरसकट बंदी घातली जाते। लिया थॉमस या अमेरिकन स्विमरचं उदाहरण या आर्ग्युमेंटला सपोर्ट करण्यासाठी दिलं जातं। लिया थॉमसने जून 2022 मध्ये महिलांच्या गटात NCAA राष्ट्रीय कॉलेज चॅम्पियनशिप जिंकली, जी अमेरिकेतील एक मोठी स्पर्धा आहे। यानंतर लियाची संपूर्ण जगभर चर्चा झाली, कारण लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्याच्या आधी ती पुरुष गटात एक साधारण स्तराची स्विमर होती, पण ही सर्जरी केल्यानंतर महिलांच्या गटात ती थेट राष्ट्रीय विजेती बनली। पुढे लियाने ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही सहभागी होण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे तिला सहभागी होऊ दिलं गेलं नाही। या निर्णयापर्यंत येण्यासाठी जे सायंटिफिक डॉक्युमेंट्स देण्यात आले होते त्यामध्ये लिया थॉमस सारखे खेळाडू जे पुरुष म्हणून पौगंडावस्थेतून गेले आहेत त्यांना इतर महिला स्पर्धकांच्या तुलनेत एंड्युरन्स, ताकद, वेग, स्नायूंची ताकद आणि फुफ्फुसाची क्षमता यांसारखे शारीरिक फायदे मिळतात। टेस्टोस्टेरॉन कमी करण्यासाठी औषधं घेतल्यानंतरही हे फायदे पूर्णपणे कमी होत नाहीत, असं ऑब्झर्वेशन नोंदवण्यात आलं होतं। सो फायनली हा संपूर्ण विषय हाताळताना खूप काळजीपूर्वक विचार करावा लागला, कारण एका बाजूला मानवी संवेदनशीलता आहे तर दुसऱ्या बाजूला खेळातील निष्पक्षतेचा मुद्दा। सोबतच या स्क्रिप्टमध्ये अनेक शब्द असू शकतात की जे ट्रान्सजेंडर मित्रमैत्रिणींना खटकू शकतात। असे असेल तर त्याबद्दल आताच माफी। थोडक्यात अनया बांगरची कथा केवळ एका ट्रान्स खेळाडूची नाही आहे, तर इन्क्लुझिव्हनेससाठी चाललेल्या एका मोठ्या प्रवासाचा भाग आहे। एक थॉट देऊन बघा, स्त्रियांच्या समावेशनासाठीही संघर्ष मोठा होता। महिलांना शिक्षण, नोकरी आणि स्पोर्ट्समध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी किती अडथळ्यांचा सामना करावा लागला हे आपण जाणतोच। त्या लढाईलाही दशकं लागली, पण आज महिला आपल्या कर्तृत्वाने पुढे येत आहेत। ट्रान्स लोकांसाठीही हा संघर्ष नक्कीच मोठा असेल, पण आपण हा सुसह्य करू शकतो आणि हे कारण आपल्या हातात आहे, आपल्या वागणुकीतून आणि आपल्या शब्दातून। आपण समाज म्हणून ट्रान्स लोकांसाठी अधिक समजूतदारपणा आणि स्वीकार दाखवला तर त्यांचा लढा थोडासा सोपा होईल। या विषयाबद्दल तुमची मतं काय आहेत कमेंट करून नक्की सांगा।